नमस्कार, मी आरती कुलकर्णी. IBN लोकमत स्पेशल मध्ये आज आपण बोलणार आहोत राज्यामधल्या वनजमिनींच्या घोटाळ्याबद्दल. गेल्या 20 वर्षांच्या काळामध्ये राज्यातली वनजमीन सरकारच्या आशीर्वादाने लाटण्यात आलेली आहे. IBN लोकमतनं आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंके यांनी वनजमिनींचा हा महाघोटाळा उघडकीला आणलाय. या सगळ्या घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेले आहेत. आता नेमकी यावर कशी कारवाई होणार आहे आणि पुढच्या काळामध्ये हे सगळं होऊ नये याची खबरदारी कशी घेता येईल याबद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत खुद्द राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे असणार आहेत. पुण्याहून ते या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत. आपण त्यांना विचारणारच आहोत, पण त्याआधी आमचे काही स्पेशल रिपोर्ट बघूया. राज्यातल्या वनजमिनींचा घोटाळा सरकारनंच केलाय. गेल्या 25 वर्षात सरकारनं तब्बल 9,76,000 हेक्टर जमीन चक्क गायब करून टाकली आहे. केंद्र सरकारच्या स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट मध्ये ही धक्कादायक बाब उघडकीला आलेली आहे. याबद्दलच आमचा एक स्पेशल रिपोर्ट बघूया. आजवरचा सर्वात मोठा जमीन घोटाळा. 9,76,000 हेक्टर वनजमीन गायब. महसूल खात्यानंच वाटली वनजमिनीची खैरात. केंद्राच्या परवानगी विनाच वनजमिनींचं परस्पर वाटप. केंद्र सरकारच्या या स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट मध्ये 1991 साली महाराष्ट्रातील वनक्षेत्र 63,861 स्क्वेअर किलोमीटर इतकं दाखवण्यात आलं होतं. पण 2015 सालच्या फॉरेस्ट रिपोर्ट मध्ये राज्यातलं हेच वनक्षेत्र तब्बल 9,76,000 हेक्टरनं कमी दाखवण्यात आलंय. विश्वास बसत नाही ना? मग हे बघा, 2015 सालचा स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट. आता तुम्ही म्हणाल की लाखो हेक्टरची ही वनजमीन नेमकी गायब कशी झाली? तर ही वनजमीन दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर शासनाच्याच महसूल खात्यानं परस्पर खिरापतीसारखी वाटून टाकली आहे, तेही केंद्र सरकारच्या परवानगी शिवाय. राज्यात गायब झालेल्या 9 लाख हेक्टर वनजमिनीपैकी 2.5 लाख हेक्टर जमीन ही फक्त MIDC कडे आहे आणि ही संपूर्ण जमीन जी आहे ही निर्वनीकरण न करता MIDC ला दिली आहे. 27 जिल्ह्यांमध्ये जर आपण MIDC ची जागा कोणी कोणी बळकावली आहे तर अनेक राजकारण्यांची नावं या ठिकाणी उघड होतील. त्याचबरोबर शेळी मेंढी महामंडळाला देखील अशीच वनजमीन निर्वनीकरण न करताना वाटण्यात आली आहे आणि याच वनजमिनी अनेक जे नेते आहेत यांनी आपल्या घशात घातलेल्या आहेत. वनजमिनीचा हा घोटाळा लपवण्यासाठी प्रशासनानं चक्क खाजगी वृक्षाच्छादित जमिनीला म्हणजेच ट्री कव्हर एरियालाच वनांमध्ये समाविष्ट करून टाकलं. वनजमिनीच्या सगळ्या घोळाबाबत आम्ही वनमंत्र्यांशी बोललो. त्यावेळी त्यांनी आदिवासींना वनपट्टे वाटले गेल्यामुळे वनजमीन कागदोपत्री कमी दिसत असल्याचं म्हटलं. नाही, असं आहे, जी तुम्ही 8 लाख हेक्टर सांगत आहात तो रिपोर्ट तुमच्याचकडे, तुम्ही वाचा. जेव्हा आपण 2005 मध्ये कायदा केला आदिवासी बांधवांचा हक्क, तेव्हा आपल्याला लाखो हेक्टर जमीन जी 1980च्या अगोदरपासून त्यांच्या ताब्यात होती ती त्यांना द्यावी लागली, म्हणून ते कागदावर आपल्याला तसं दिसतंय. पण वनमंत्री साहेब, इथं मुळात मुद्दा असा आहे की केंद्र सरकारच्या परवानगी विना शासकीय वनजमिनी परस्पर दुसऱ्यांच्या नावावर करताच येत नाहीत. कारण महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 नियम 29 नुसार भोगवटादारांचं वर्गीकरण केलं जातं. त्यात भोगवटादार वर्ग 1 शासन आहे तर भोगवटादार वर्ग 2 आदिवासी आहे. त्यामुळे ही जमीन भोगवटादार वर्ग 1 म्हणून आजही जमीन शासनाच्या मालकीची म्हणजेच वनजमीन आहे. त्यामुळं ती रेकॉर्डमधून कमी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. म्हणूनच या संपूर्ण वनजमिनीच्या वाटपाची श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केली. आम्ही महाराष्ट्रात गेल्या 15 वर्षामध्ये सरकारी भूखंडांचं जे वाटप आणि हडप करण्याचा प्रकार झालेला आहे त्याची पूर्ण चौकशी करण्याची मागणी केली. कारण 2-2.5 वर्षापूर्वी CAGचा एक अहवाल आलेला आहे. त्या अहवालामध्ये महाराष्ट्रातल्या शासकीय भूखंडांचं वाटप ज्या मनमानी पद्धतीने झालं आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी स्वतःचे सगळे भूखंड हडप केले. केंद्र सरकारच्या एका प्रतिज्ञापत्रानुसार फॉरेस्टच्या 1 हेक्टर जमिनीची पर्यावरणीय किंमत ही तब्बल 1,72,00,000 एवढी निश्चित करण्यात आली. केंद्र सरकार वनेतर कामासाठी जमिनी देताना त्यांचा वैधानिक दर्जा कायम राहील असं नमूद करून दिली जाते.
असं असताना प्रशासनानं याच किमती वनजमिनी कवडीमोल दरात अक्षरशः खिरापतीसारख्या वाटून टाकल्या. प्रफुल्ल साळुंखे, IBN लोकमत, मुंबई. वनजमीन असो किंवा गायरान जमीन असो, या जमिनींच्या सातबाऱ्यावर खासगी मालकाला कधीच स्वतःचं नाव लावता येत नाही. पण आघाडी सरकारच्या काळामध्ये वनमंत्री असलेल्या पतंगराव कदम यांनी चक्क गायरानाची 11 हेक्टर जमीन भारती विद्यापीठाच्या मालकीची करून घेतली. याबद्दलचाही रिपोर्ट बघूया. माजी वनमंत्र्यांनीच लाटली गायरान जमीन. पतंगराव कदमांच्या भारती विद्यापीठावर आरोप. टप्प्याटप्प्यानं 7 बाऱ्यात केले फेरफार. 15 वर्षांच्या फेरफारानंतर लाटलं 11 हेक्टर गायरान. औरंगाबाद जवळची भोक्याची वनजमीन केली नावावर. हीच औरंगाबाद लगतची सातारा गावच्या हद्दीतली भारती विद्यापीठाची जमीन. पण हीच 11 हेक्टर जमीन कधी काळी वन खात्याच्या नावावर होती बरं. तुम्ही म्हणाल कशी? मग बघा, हे या जमिनीचे 15 वर्षांपूर्वीचे 7 बारे. त्यात गायरान असा स्पष्ट उल्लेख आहे. पण तरीही या जमिनीच्या 7 बाऱ्यावरून गायरान असा उल्लेख वगळून तिथं भारती विद्यापीठाचं नाव चढवण्यात आलंय. आता आपण या 7 बाऱ्यात टप्प्याटप्प्यानं नेमके कसे फेरफार केले गेलेत ते जरा विस्तारानं पाहूया. हा आहे औरंगाबाद जिल्ह्यातल्या सातारा या गावातील भूमापन क्रमांक 222चा 7 बारा. 1990 सालापर्यंत या 7 बाऱ्यावर भोगवटादार म्हणून सरकार असा स्पष्ट उल्लेख होता. 1999 ते 2000 साली मात्र याच 7 बारामध्ये भोगवटादार 2 म्हणून भारती विद्यापीठाचं नाव लावण्यात आलं. नंतर मात्र भोगवटादार 1 मध्येच भारती विद्यापीठाचं नाव आलं. 2004 ते 2009 या काळात भोगवटादार 1 आणि भोगवटादार 2 मध्ये भारती विद्यापीठाचा समावेश झाला. 2009 ते 2012 या काळात सरकारचं नाव चक्क गायब झालं आणि 11 हेक्टर गायरान जमीन भारतीय विद्यापीठाच्या मालकीची झाली देखील. या प्रकरणी आम्ही भारतीय विद्यापीठाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न देखील केला, पण प्रतिक्रिया देण्यासाठी कुणीही पुढे आलं नाही. अनेक राजकीय पुढाऱ्यांनी प्रशासनाला हाताशी धरून वन जमिनी अवैधरित्या आपल्या नावावर लावून घेतल्यात. या संपूर्ण वन जमिनींची जर श्वेतपत्रिका काढली तर राज्यातल्या लाखो हेक्टर वन जमिनी कोणाच्या घशात गेल्या याचं घबाड बाहेर येऊ शकतं. या जमिनीचा फेरफार 2007 साली झाला असेल तर भारतीय विद्यापीठाचं नाव का नाही लागलं? 7 बाऱ्यावर नाव लागण्यासाठी 9 वर्ष का लागली? जिल्हाधिकाऱ्यांनी ही जमीन भोगवटादार 1 म्हणून सरकारच्या नावावर असताना ती भारतीय विद्यापीठाच्या नावावर लावलीच कशी, असा प्रश्न उपस्थित होतोय. पण मुनगंटीवार म्हणतात की गायरान जमीन ही वनजमीन नसून महसूल जमीन असल्याचा दावा करतायत. पतंगराव कदमांना सुद्धा गायरानची महसूलची जमीन दिली. गायरानच्या आता इतकं गायरान फेमस जागेवर तुम्ही गायरान वन विभागाची जमीन म्हणता म्हणजे आश्चर्य. आता गायरानबद्दल इतकी चर्चा झाली ना की गायरान जमीन ही महसूलची आहे, ही वन विभागाची नाही. मंत्री महोदय कितीही दावा करत असले तरी वनकायदा नेमकं काय सांगतो हे देखील पाहूयात. वनकायदा सांगतो की 15 सप्टेंबर 1893 GR नंबर 6702 नुसार गवताळ वन महसूल खात्याकडे वर्ग झाले. 15 मार्च 1950 मुंबई प्रांतिक ठराव क्रमांक 917 नुसार गवताळ वनाचं नामकरण गायरान असं झालं. पण गायरान असं नामकरण झालं तरी या जमिनीचा वैधानिक दर्जा आजही राखीव वन म्हणून कायम आहे. मग ही जमीन महसूल खात्याची आहे असं वनमंत्री कशाच्या आधारावर म्हणतायत? खरं तर वनजमीन वनेतर कामांसाठी वाटण्याचे अधिकार हे केंद्र आणि राज्य मंत्रिमंडळाला आहेत. असं असताना जिल्हाधिकारी हे सर्व फेरफार करण्याची हिंमत कशी दाखवू शकतात? कारण अर्थातच संबंधित शिक्षण संस्था ही तत्कालीन वनमंत्री पतंगराव कदम यांच्याशी संबंधित आहे. आपण बघितलं प्रफुल्लेचे हे 2 रिपोर्ट्स आहेत आणि याबद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आहेत. आपण थेट त्यांच्याकडे जाऊया. सुधीर भाऊ, तुम्ही असं म्हणताय की गायरान जमीन ही महसूल खात्याच्या अखत्यारीमध्ये येते. हे जरी खरं असलं तरी सुद्धा वन खात्याची पडीक जमीन, गायरान म्हणजे गवताळ वन, राखीव वन असे अनेक तांत्रिक मुद्दे जरी आपण लक्षात घेतले तरी सुद्धा वन जमीन लाटली जाते. हा तर अगदी महत्त्वाचा मुद्दा आहे.
कशा प्रकारे ही जमीन लाटण्यात आली आहे आणि तुम्ही जे म्हणालात की या वन जमिनींचा डाटा आता सरकार गोळा करणार आहे ते नेमकं कसं करणार आहात? लाखो हेक्टर वनजमीन ही देशातच अपुऱ्या कायद्यामुळे ही वनजमीन ही इतर लोकांनी अतिक्रमण केली आणि मग या जमिनीवर फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट येण्याच्या अगोदर ज्यांचं अतिक्रमण होतं त्या सर्वांना ती जमीन द्यावी असा कायदा भारत सरकारने काही वर्षापूर्वी केला आणि त्याचा परिणाम लाखो हेक्टर वनजमीन ही वन क्षेत्राच्या बाहेर गेली. काही गेल्या 15-17 वर्षामध्ये काही जिल्हाधिकारी महोदयांनी सुद्धा वन विभागाच्या जमिनीचं विश्लेषण करताना महसूल विभागाच्या माध्यमातून त्या जमिनी वन विभागाच्या नाहीत अशा पद्धतीने निर्णय दिलेत आणि शेवटी उपविभागीय अधिकारी असेल किंवा जिल्हाधिकारी असेल हे न्यायाधीश म्हणून यांना या कायद्याच्या माध्यमातून अधिकार असतात आणि मग अशाही जमिनी काही लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला असं लक्षात आलं तेव्हा त्या दृष्टीने आमच्या विभागाच्या सर्वच अधिकारी वन जमिनी या वन विभागाच्या मालकीच्या व्हाव्यात यासाठी अनेक दिवसापासून प्रयत्न करत आहेत. बरोबर आहे, तुम्ही असं म्हणताय की वन खातं प्रयत्न करताय जास्तीत जास्त वन जमीन ही वन खात्याच्याच मालकीची असायला हवी, पण या वन जमिनींवर इतक्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण कसं होत आहे? आता सध्या तर आम्ही सर्वच बाबतीमध्ये सॅटेलाइट मॅपिंग करतोय. वन जमिनीवर कोणीही नवीन अतिक्रमण करूच नये याचा प्रयत्न आम्ही करतोय. काही ठिकाणी TCM करतोय आणि आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आम्ही हाती घेतला आणि यातून रिकामी वनजमीन जर आम्ही ठेवली तर त्याच्यावर लोक कदाचित मग अतिक्रमण करण्याची शक्यता असते. अगदी खरं. आता मात्र आम्ही वनयुक्त शिवार वृक्ष लागवडीचा एक महत्वाकांक्षी कार्यक्रम पुढच्या 3 वर्षात 50 कोटी वृक्ष लावण्याचा संकल्प या माध्यमातून वनजमिनीवरचं जे अतिक्रमण आहे आणि सॅटेलाइट सर्व्हिलन्स या सर्व गोष्टीतून आम्हाला पुढे जाता येईल. आपल्या माहिती करता सांगतो या अगोदर RFOना गाड्याही नव्हत्या. RFO जाऊ शकत नव्हता. 1000 हेक्टरच्या मागे एक गार्ड कुठं लक्ष ठेवेल. पण आता आम्ही 280 गाड्या RFOना दिल्या, शस्त्र दिली, आयुध दिली, कायदे कडक केले. वृक्ष चोरीच्या संदर्भामध्ये आपण कायद्यामध्ये काही बदल केले आणि भविष्यातही अनेक कायद्यांमध्ये बदल होणार आहे. मला विश्वास आहे की या दृष्टिकोनातून वन विभागाचे अधिकारी आता ज्या पद्धतीने आम्ही कामाला लावले आहेत किंवा सुरुवात केली आहे भविष्यामध्ये वनक्षेत्र हे 33% करणं हे मिशन आहेच. बरोबर. पण वन जमिनीकडे कोणीही चुकीच्या नजरेने बघू नये या पद्धतीने एक नवीन धोरण हे आम्ही सुरू केलं आहे आणि ते धोरण यशस्वी होईल. बरोबर आहे, हे धोरण तुम्ही आखलेलं आहे सुधीर भाऊ, पण तरी सुद्धा आता ज्यांनी अतिक्रमण केलेलं आहे वन जमिनींवर त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई करणार आहात याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत. एक ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. राज्यामध्ये वन जमिनींचा कसा महाघोटाळा झाला याचा पर्दाफाश आम्ही केलाय. जळगावमध्ये सुद्धा अशीच लाटलेली जमीन वन विभागाला परत करण्याचे आदेश कोर्टाने दिलेत. या आदेशानुसार जैन इरिगेशनचे अशोक जैन यांच्यासह अनेकांना 104 एकर जमीन वन विभागाला परत करावी लागणार आहे. जळगाव शहरालगत सावखेडे बुद्रुक इथल्या वनविभागाची ही 104 एकर जमीन अत्यंत मोक्याच्या ठिकाणी आहे. 1964 मध्ये बेरोजगार झालेल्या सोनारांना उदरनिर्वाह म्हणून शेतीसाठी ही वनजमीन देण्यात आली होती. पुढे 1990 मध्ये तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी ही वनजमीन कुठलेही अधिकार नसताना NA केली. या सर्वे नंबर 218 मध्ये रितसर रहिवासी प्लॉटही पाडण्यात आले. इथं चंद्रशेखर शंकर नांदेडकर यांनी 1 तर जैन इरिगेशनचे अशोक जैन यांनी 8 प्लॉट खरेदी केले. पण बेकायदेशीर जमीन हस्तांतरणाविरोधात सामाजिक वनीकरण विभाग
न्यायालयात गेला आणि कोर्टानं जिल्हाधिकाऱ्यांनी केलेलं जमीन वाटप अवैध ठरवत ही जमीन पुन्हा वन विभागाला परत करण्याचे आदेश दिले। वन विभागानं आपल्या वन जमिनी या काही लोकांना किंवा संस्थांना हस्तांतरित केल्या तर त्या व्यक्तींना किंवा त्याच्या वारसांना ती वन जमीन ज्या कारणासाठी दिली त्याच कारणासाठी वापरावी लागते, अन्यथा ती वन जमीन वन विभागाला परत करावी लागते। जळगावमध्ये तर मात्र या नेत्यांनी किंवा या कार्यकर्त्यांनी थेट वन जमिनीचे प्लॉट पाडून त्याची विक्री सुरू केली आहे। या प्रकरणी आम्ही जैन इरिगेशनचे अशोक जैन आणि जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्याशी संपर्क साधला। त्यात अशोक जैन म्हणतात की आम्हाला यासंबंधी कलेक्टरची कुठलीही नोटीस मिळाली नाही, तर जळगावचे जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल सांगतात की यासंबंधी नोटीस देण्याची प्रक्रिया सुरू आहे। वनविभागाची लाटलेली जमीन कशी परत मिळवता येऊ शकते याचं आदर्श उदाहरण जळगावच्या सामाजिक वनीकरण विभागानं न्यायालयासमोर पुराव्यानिशी सादर केलं, म्हणूनच वनविभागाला ही जमीन परत मिळणार आहे। याच धर्तीवर राज्यभरात कार्यवाही झाल्यास वनविभागाची लाटली गेलेली लाखो हेक्टर जमीन वन खात्याच्या ताब्यात पुन्हा येईल, यात कुठलीच शंका नाही। प्रफुल्ल साळुंखे, IBN लोकमत, मुंबई। आपण या सगळ्या महाघोटाळ्याबद्दल वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी बोलतो आहोत। सुधीर भाऊ, तुम्ही असं म्हणालात की वन जमिनींचा डाटा तुम्ही गोळा करणार आहात, पण ज्यांनी ज्यांनी वन जमिनी लाटल्या आहेत त्यांच्यावर काय कारवाई होणार आहे आणि असं पुन्हा होऊ नये यासाठी तुम्ही काय खबरदारी घेणार आहात? जमिनीवर लोक मुद्दाम अतिक्रमण करतात किंवा एखाद्या कायद्याच्या त्रुटीचा फायदा घेऊन त्या जमिनी आपल्या नावाने करण्याचा जिथे जिथे प्रयत्न होईल तो हाणून पाडला जाईल आणि त्या दृष्टिकोनातून तर कायदे आहेच आणि भविष्यातही नवीन कायदे करण्याची आवश्यकता असेल तर तेही केलं जाईल। पण आता लक्ष एकच आहे, ते म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज हे शब्द पुन्हा आपल्याला डिक्शनरीमध्ये परत पाठवायचे असेल तर लोकसहभागातून ही लोक चळवळ उभी झाली पाहिजे की कोणीही वनजमिनीवर अतिक्रमण करू नये, कोणत्याही वाईट नजरेने वनजमिनीकडे पाहू नये किंवा ती जागा हडप करण्याच्या दृष्टीने पाहू नये। वनजमिनीवर फक्त आणि फक्त प्राणवायू देणारे सुंदर वृक्ष लावण्याचा संकल्पच लोकांच्या मनात असावा, यासाठी तर मी 2 दिवस आता पुण्यात बसलो आहे। बरोबर आहे सुधीर भाऊ, खरं आहे तुम्ही लोकचळवळ सुरू केलेली आहे राज्यभरामध्ये, पण तरी सुद्धा एकीकडे वृक्ष लागवड करायची आणि दुसऱ्यांनी मात्र या वन जमिनी तांत्रिक मुद्दे दाखवत हडप करायच्या, हा सगळा प्रकार थांबवायला हवा। तुम्ही असं म्हणालात की यावर कारवाई केली जाईल, पण नेमकी काय कारवाई तुम्ही करणार आहात यासाठी आम्ही खरोखरच वन विभागाच्या कारवाईकडे डोळे लावून आहोत। धन्यवाद, तुम्ही या महाघोटाळ्याची दखल घेतलीत आणि त्यानुसार कारवाई करण्याचं वचन आम्हाला दिलं। यानंतर इथेच थांबूया, पहा फक्त IBN लोकमत।